नमस्कार मंडळी, पूर्णब्रह्ममध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत असा। तर त्या दिवशी काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे ज्याच्यामध्ये मी ताकातली मिरची दाखवलेली, पण मला असं वाटलं की त्याच्यात काय मोठीशी रेसिपी नाही किंवा त्याच्यात काय सांगण्यासारखं जास्त नाही, म्हणून मी काय केलेलं आहे फक्त बॅकग्राऊंड साऊंड लावून तो व्हिडिओ पोस्ट केलेला आहे। तर ते का बरेच असे कमेंट दिले की तुम्ही रेसिपी सांगा म्हणून, की निदान कमेंटमध्ये तरी सांगा, मग ते ताकातले मिरची किती दिवस ताकात ठेवायचे, असे अनेक प्रश्न येले त्या व्हिडिओखाली। तर मला असं वाटलेलं की त्या व्हिडिओतनं समजा नाही येत लोकांका, पण ता कळला नसात म्हणून मी हा व्हिडिओ परत बनवते। आणि त्याच्यासाठी बघा मी परत मिरची मिठात घातलेले आणि ताकातच घालच्यासाठी मी आता ते घेतले। तर ह्याची पूर्ण प्रक्रिया काय असता, तर सगळ्यात पहिल्यांदा हे मी मिरची घेतले ते कसले हत ह्यो पण एक प्रश्न होतो। तर हे आमच्याकडचे गावठी मिरची असतात जे तिखट असतात। मोठे मिरची बेडगी किंवा संकेश्वरी असले हिरवे मिरची वापरणं नाही, ह्याच्यासाठी हे गावठी मिरची असतात, छोटे असतात बुटके आणि तिखट असतात। तिखट याच्यासाठी कारण हे मिठात ताकात घातल्यानंतर ते चांगले लागतील, कमी तिखट घेतले तर त्याची चांगली चव येऊची नाही म्हणून तिखट मिरची घ्यायची। दुसरी गोष्ट, हे मिरची चिरायचे म्हणजे त्याका एकच कट मारायचो, फक्त पूर्ण चिरायचे नाही, आणि त्याका मीठ लावायचा। मीठ किती लावायचा, तर आता हे साधारण हे 1 किलो मिरची असत, तर हे का मी साधारण जर बारीक मीठ वापरलंस तर 5-6 चमचे भरून, मोठे चमचे भरून मीठ घातलेले, कारण हे का खूप मीठ लागतं खारावल्यासारखे। आपण जसे लोणच्यात मीठ घालतो बघा भरपूर, तसा भरपूर मीठ घालायचा आणि मीठ लावल्यानंतर थोडा वेळ ठेवून द्यायचा, तास 2 तास 3 तास असं ठेवून द्यायचा आणि मग ते ताकात घालायचे। मग त्याच्यासाठी मी काय केलं आहे, ताक करून घेतलं आहे आणि किती वेळ ताक ठेवायचे हा एक महत्त्वाचा प्रश्न होतो। तर त्याच्यासाठी की नाही ताक भरपूर घ्यायचा, पूर्ण ताकात बुडवून ठेवायचे हे, आणि असे 3 रात्री ठेवायचे। आता हे माझ्याकडचे जे मिरची थैसर असतात ते मी आज सकाळी घातलेलं आहे, काल रात्री एक दिवस, काल एक रात्र मी हे ताकात घातलेलं आहे। आता ताकात ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी ताक कसला वापरायचा असो पण एक प्रश्न होतो। तर ताच ताक आपण ठेवून द्यायचा। हे बघा, ह्या माझा कालचाच ताक असा, ह्या मी तसाच ठेवून दिलेले झाकून, स्टीलच्या भांड्यात ठेवला काय ताकात काही एक होणार नाही। मग ते दुसऱ्या दिवशी परत हे ह्यात त्याच ताकात हे मिरची घालायचे, जे की मी आता घालते। आणि हे असा पहिलाच दिवस, एक दिवस वाळवल्यानंतर मी हे घालतोय। आजची रात्र मी हे ठेवतले, उद्या गाळतले, सुकवतले, परत उद्याची रात्र उरलेला असा ताक करतात 3 रात्री आपण त्या भिजत घालूचा असा, आणि तिसऱ्या दिवशी काढल्यानंतर ते व्यवस्थित वाळवायचे। पूर्ण वाळवल्यानंतर आपले ताकातले मिरची तयार होतात। अशी ही ताकातल्या मिरचीची प्रक्रिया असा, म्हणजे मोठीशी त्याच्यात रेसिपी नाही असा, पण काही गोष्टी लक्षात येणार नाही। तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी दिली असं मला वाटतं। हे मिरची असत ते असत गावठी मिरची तिखटवाले, त्याच्यात मी आणि एक गोष्ट बघितलं अशा तुम्ही, त्याच्यात मी तोर घातले कापून। तोर म्हणजे काय, कैरी। ही कैरी अशी सुकली ह्याच्यात की नाही की आणि मस्त लागता, कारण ताकाचं आंबटपणा येता, मिरचीचं तिखटपणा करीत येता, मस्त लागता। मस्त लागता खावच्यासाठी घालणत नाही, ताकाचं जसं आंबटपणा असता तसंच आंबटपणा कैरीचं थोडं मिरची लागा कळू म्हणून कैरी घालायची। घालूकच होई असा काय नाही असा, पण आमच्याकडे उपलब्ध असल्यामुळे आम्ही घालतो। तर अशा प्रकारे हे ताकातले मिरची कोणा करूचे असतील तर नक्की ह्या सगळ्या माहिती सहित करून बघा, आणि मी सांगितलेली ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, आणि अशा छान छान व्हिडिओसाठी पूर्णब्रह्म बघत राहा।